अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव तुझ्या समस्यांना तुझ्यापासून दूर करणारे आशीर्वाद तुला प्रदान करत आहेत. जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर तुझ्या जीवनातून आज या 24 तासात एक मोठी समस्या संपणार आहे. बाळा, उशीर करू नको. हा संपूर्ण संदेश ऐकून घे, कारण देवाचे आशीर्वाद येण्यासाठीही उशीर होणार नाही. निश्चिंत रहा. कदाचित तुम्ही काही काळातच तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद प्राप्त कराल. तुमची जिज्ञासा वाढत आहे. मला माहीत आहे की ते येणारे काय असेल असा तुमच्या मनात प्रश्न आहे. तर कुणासाठी ती एखादी आनंदाची बातमी असू शकते, तर कुणासाठी येणारे आशीर्वाद असू शकतात, तर कुणाला ते प्रिय नाते मिळेल ज्याच्यासाठी तो अतोनात प्रयत्न करत आहे, तर कुणासाठी ते आवडते कार्य असेल ज्यातून त्याला प्रसिद्धी आणि आनंदाची प्राप्ती होणार आहे. प्रत्येकासाठी ते सर्व काही वेगवेगळं असेल, कारण प्रत्येकाच्या इच्छा वेगळ्या, प्रत्येकाचे कर्म वेगवेगळे, म्हणूनच आशीर्वादही वेगवेगळे येणार आहेत. तू ज्या अपेक्षा ठेवत आहेस त्याचप्रमाणे तुला यशाने भरणारे आशीर्वाद देव देणार आहेत. माझ्या प्रिय बाळा, मला माहीत आहे तुम्ही कधीकधी काही गोष्टी अशा करता की ज्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त हवे आहे. मग प्रयत्न सुरू ठेवा. प्रयत्न न थांबता पुढे चालत राहा, कारण प्रत्येक पावलावर देव तुमचे संकट हरण करतो, तुम्हाला आशीर्वादाने भरतो आणि तुमच्या समस्या नष्ट करतो. जेव्हा जेव्हा तुला तुझी ऊर्जा वाढलेली जाणवत असेल, तुझ्या कार्यात अधिक मन रमत असेल, त्या क्षणाला समजून जा की देवाचा आशीर्वादित बाळ तू आहेस. अरे बाळा, होय, मी तुझ्याशीच बोलत आहे. तू जे काही इच्छित आहेस ते तुला लगेचच मिळेल असे कधीकधी घडणार नाही. पण निराशा येऊ देऊ नको. तू ज्या गोष्टींची वाट पाहत आहेस ते तुझ्या पुढच्या पावलांवर असू शकते, म्हणून आपल्या सर्व काही इच्छांना पूर्ततेत उतरवण्यासाठी प्रयत्नशील राहा. मी तुझ्या बाजूने कार्य करत आहे. देव जेव्हा तुझ्या इच्छांना पूर्ततेत परिवर्तित करतो तेव्हा तुला आशीर्वाद येऊ लागतात. जे तुझ्या मनात आहे ते तुला घडताना दिसून येते. बाळा, उशीर होणार नाही. त्याआधीच तुम्ही ते सर्व काही प्राप्त करणार आहात. मला माहीत आहे की तुम्ही काही ठिकाणी काही अशा लोकांचा सामना केला आहे जे तुमच्यासाठी शत्रुत्व करत आहेत. तुम्ही पुढे जाऊ नये म्हणून खूप काही गोष्टी देखील करत आहे, पण घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. जिथे जिथे तुझ्या देवाची नजर आहे तिथे तुला कधीही अंधार दिसणार नाही, कारण तुझे जीवन देव प्रकाशाने भरतो. त्या अंधारातून तुला बाहेर पडण्याचा मार्गही तुझा देवच तुला दाखवत आहे. माझ्या प्रिय बाळा, तू जर हे ऐकत असशील तर आत्ताच होय आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप कर. जेव्हा तुम्ही तुमच्या मनातून नकारात्मकता बाहेर पडू देणार तेव्हाच तुम्ही पुढे जाल. मग कशाची वाट बघत आहात? तुमच्या मनातील ते नकारात्मकता दूर करण्यासाठी आलेला हा संपूर्ण संदेश एकांतात मनाने संपूर्ण श्रद्धेने ऐकत राहा. पुढील काही मिनिटात तुमच्यासाठी मोठा चमत्कार घडणार आहे. तुमच्यासाठी एक दिशा देव निश्चित करत आहे. तुम्ही जर योग्य वेळेवर या संदेशाला ऐकत आहात तर योग्य वेळेवर तुम्हाला ते आशीर्वाद देखील प्राप्त होतील. उशीर होणार नाही. तुम्ही आता घाबरून जाऊ नका, कारण तुमच्या मनातली घालमेल देव ओळखतो आणि तुम्हाला असे वाटते की तुम्ही मागितलेले तुम्ही कधी प्राप्त कराल. तर उत्तर आहे होय, तुम्ही लवकरच ते प्राप्त करणार आहात, कारण तुमची ऊर्जा वाढवणारे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही शक्तीसह पूर्णत्व प्राप्त कराल, कारण देव तुमच्या
प्रत्येक अर्धवट उरलेल्या कार्यांना तुम्हाला पूर्ण करण्याची शक्ती प्रदान करतो, तुम्हाला ऊर्जेने भरतो, तुम्हाला पुढे नेतो आणि तुमच्या कार्यात तुम्हाला यशाने भरतो. जर तुम्ही हा दैवी आध्यात्मिक संदेश ऐकत असाल तर तुमची ऊर्जा वाढलेली दिसून येईल. तुम्ही यशस्वी व्हाल, तुम्ही आनंदी व्हाल आणि तुम्ही पुढे पाऊल टाकाल, कारण देव तुम्हाला मदत करायला आज इथे उपस्थित आहे. तुम्ही मनातल्या शंका दूर कराव्या आणि देवाकडे ते मागावे जे तुम्हाला हवे आहे. हा संदेश माझ्या प्रिय बाळांनी ज्या क्षणाला उघडला आहे त्या क्षणापासून तुला माझी मदत हवी आहे हे मला माहीत असताना मी आज तुझ्यापर्यंत येऊन तुला आशीर्वादाने भरतो. तुझ्या आयुष्यातून काही गोष्टी ज्या त्रासदायक आहेत त्या निघून जातील. मला माहीत आहे की कधीकधी काही गोष्टी मनाविरोधात घडू शकतात, पण तिकडे जास्त लक्ष पुरवू नकोस. जीवनातील काही कटू अनुभवांना विसरून जाणे योग्य वेळेस पुढे जाणे होय. देव म्हणतात जर तुम्ही योग्य वेळेवर काही गोष्टी विसरून पुढे जाल तेव्हा तुम्ही अधिक सुख आकर्षित कराल, अधिक आनंद एकत्रित कराल. देव तुमच्या सर्व काही समस्यांचा अंत करणार आहेत. जर तुम्ही देवाकडे आज काही मागत आहात तर ते पूर्णत्वास नेल्या जाईल, तुमची इच्छा पूर्ण केल्या जाईल, तुम्हाला आशीर्वाद येऊ लागतील, सर्व काही संघर्ष संपवल्या जाणार आहेत. पुढे पाऊल टाका, देवावर संपूर्ण विश्वास ठेवा आणि देव तुम्हाला आनंदाने भरतो, तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करतो आणि तुम्हाला यशाने आणि आनंदाने परिपूर्ण करतो. आज तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत आहात ते तुमच्या मार्गात आहे. पुढे पाऊल टाका, देवावर विश्वास ठेवा. स्वामी शक्तीवर तुमचाही विश्वास असेल तर आत्ताच होय, देवाच्या शक्तीवर माझा संपूर्ण विश्वास आहे, तर तुमच्यासाठी आशीर्वाद येऊ लागतील, समस्या संपतील आणि तुम्ही देवाचे प्रिय आणि आशीर्वादित बाळ असाल. तुम्ही जेव्हा या संदेशांना ऐकायला घेता तेव्हा मनात सकारात्मक विचार करा आणि हे विचार निरंतर तुमच्या मनात ठेवा, कारण तेच घडून येईल. जेव्हा जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार कराल तेव्हा सकारात्मक सर्व काही तुमच्या दिशेने देव पाठवू लागतील. देवाची शक्ती अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेली आहे. स्वामींचे संदेश अनंत ऊर्जेने भरलेले आहेत. ते तुमच्यापर्यंत येताच तुमच्यासाठी काही चमत्कार येऊ शकतात, काही आशीर्वाद येऊ शकतात. त्यांना स्वीकारण्यास जर तुम्ही तयार असाल, सज्ज असाल तर आत्ताच होय म्हणून ते स्वीकार करा. आनंदी राहा आणि सर्व काही आनंदाने तुम्हाला मिळणार आहे, दिल्या जाणार आहे, यात शंका नाही. तुम्ही सर्व काही प्राप्त कराल. स्वामी आशीर्वाद सदैव तुमच्यावर, तुमच्या मुलाबाळांना मिळत राहो ही स्वामी माऊलीचरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी